नमस्कार. कधी विचार केलाय का की प्रत्येक कॉन्ट्रॅक्टची म्हणजे कराराची एक स्वतःची लाईफ स्टोरी असते, अगदी जन्मापासून ते शेवटपर्यंत? आजच्या या विश्लेषणात आपण एका साध्या वचनाचा कायदेशीर करारामध्ये कसा प्रवास होतो हेच पाहणार आहोत. चला तर मग या प्रवासातला प्रत्येक टप्पा समजून घेऊया. म्हणजे बघा, एक साधंसं वचन ते इतकं पॉवरफुल कसं होतं की त्याला कायद्याचं संरक्षण मिळतं? हाच तो प्रश्न आहे जो करार कायद्याच्या अगदी मुळाशी आहे. आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. तर या प्रवासात आपला गाईड कोण असणार? तर हा कॉन्ट्रॅक्ट लॉचा सिलेबस. हो, या सिलेबसमध्ये या सगळ्या प्रवासाचा नकाशा दडलेला आहे. चला याच मार्गदर्शकासोबत हा प्रवास सुरू करूया. चला तर मग सुरुवात करूया अगदी पहिल्या टप्प्यापासून. कराराचा जन्म कसा होतो, ती पहिली ठिणगी कशी पडते ते पाहूया. सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घेऊया. प्रत्येक करार हा एक अग्रीमेंट म्हणजे समझोता असतो. पण प्रत्येक समझोता हा करार नसतो बरं का. जसं इथे दिसतंय, समझोता म्हणजे फक्त वचनांची देवाणघेवाण. पण जेव्हा त्याच समझोत्याला कायद्याचं पाठबळ मिळतं तेव्हा तो एक करार बनतो, एक कायदेशीर बंधन. मग व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट किंवा वैध करार म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा असा एक समझोता आहे ज्याला कायद्याचं कवच आहे. म्हणजे जर कोणी वचन मोडलं तर आपण थेट कोर्टात जाऊ शकतो. बरं, मग हे कायद्याचं कवच मिळवण्यासाठी काय लागतं? जसं घर बांधायला एक ब्लूप्रिंट लागतो, विटा लागतात, सिमेंट लागतं, तसंच एका वैध करारासाठी सुद्धा काही अत्यावश्यक गोष्टी लागतात. चला बघूया त्या काय आहेत. आणि इथे पुन्हा आपला सिलेबस मदतीला येतो. यातलं चॅप्टर 2, 3, 4 आणि 6 हे आपल्याला तेच बिल्डिंग ब्लॉक्स म्हणजे तेच मूलभूत घटक दाखवतात. चला तर मग पाहूया. तर हे आहेत ते 4 महत्त्वाचे पिलर्स. पहिला आहे ऑफर आणि ॲक्सेप्टन्स म्हणजे प्रस्ताव आणि स्वीकृती. समजा मी म्हटलं की मला माझी गाडी 1 लाखाला विकायची आहे आणि समोरच्याने म्हटलं ठीक आहे, घेतली. झाला हा पहिला टप्पा पूर्ण. दुसरा आहे लॉफुल कन्सिडरेशन म्हणजे कायदेशीर मोबदला. इथे माझ्यासाठी 1 लाख रुपये आणि समोरच्यासाठी गाडी हाच तो मोबदला. तिसरा कॅपॅसिटी ऑफ पार्टीज म्हणजे दोन्ही व्यक्ती सज्ञान आणि मानसिकदृष्ट्या स्थिर असायला हव्यात. आणि चौथा लॉफुल ऑब्जेक्ट म्हणजे गाडीत चोरीची वगैरे नसावी, उद्देश कायदेशीर असावा. आणि गंमत म्हणजे हे सगळं फक्त मोठ्या मोठ्या व्यवहारांपुरतं मर्यादित नाहीये. हे तर प्रत्येक बंधनकारक कराराचा जणू DNA आहे. सकाळी दुकानातून वस्तू घेण्यापासून ते मोबाईलवर कुठल्या तरी ॲपसाठी आय ॲग्रीवर क्लिक करण्यापर्यंत कळत नकळत आपण हेच सगळं करत असतो. ठीक आहे, करार तर तयार झाला, पण इथून पुढे सगळं आलबेल असेलच असं नाही. कधीकधी या कराराच्या अस्तित्वालाच काही धोके निर्माण होतात. असे कोणते अडथळे आहेत जे एका चांगल्या मजबूत कराराला सुद्धा खिळखिळं करू शकतात? आपल्या सिलेबसमधलं चॅप्टर 5 आपल्याला याच धोक्यांबद्दल सांगतं. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे फ्री कन्सेंट म्हणजेच मुक्त संमती. याचा सरळ सरळ अर्थ आहे की करारावर सही करताना कोणताही दबाव नसावा, कोणतीही फसवणूक नसावी. सगळं अगदी मोकळेपणाने आणि स्वच्छ मनाने व्हायला हवं. पण जर ही संमती फ्री नसेल तर, म्हणजे जर ती जबरदस्तीने किंवा फसवून घेतली असेल तर, तेव्हाच कराराच्या आयुष्यात खरा ट्विस्ट येतो. हे बघा, हे ते 5 मार्ग आहेत ज्यामुळे एखादा करार कुसळू शकतो. पहिलं, कोअर्शन म्हणजे जबरदस्ती. समजा कुणी डोक्याला बंदूक लावून सही घेतली तर. दुसरं, अनड्यू इन्फ्लुएन्स म्हणजे अनुचित प्रभाव, जसं की एखादा डॉक्टर आपल्या पेशंटच्या असहाय्यतेचा फायदा घेतो. तिसरं, मिसरिप्रेझेंटेशन म्हणजे चुकीची माहिती देणं. गाडीत काहीतरी मोठी गडबड आहे हे लपवून ती एकदम ओके आहे असं सांगणं. चौथं, फ्रॉड म्हणजे जाणून बुजून फसवणूक करणं. आणि पाचवं, मिस्टेक म्हणजे चूक. कधीकधी दोन्ही पक्षांची कोणत्या तरी महत्त्वाच्या गोष्टीबद्दलच गैरसमजूत झालेली असते. आणि हे नियम असणं खूप गरजेचं आहे, कारण हेच नियम सामान्य माणसाला फसवणुकीपासून वाचवतात. कोणीही कोणाला अन्यायकारक करारात अडकवू नये यासाठी ही एक कायदेशीर ढाल आहे. चला आता या कहाणीच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. कराराचा जन्म पाहिला, त्याच्या आयुष्यातले अडथळे पाहिले, आता त्याचा शेवट कसा होतो ते पाहू. आणि प्रत्येक कथेसारखे याचेही 2 शेवट असू शकतात. आपल्या सिलेबसमधले चॅप्टर 10 आणि 11 आपल्याला या कथेचे 2 संभाव्य शेवट दाखवतात. एक आहे परफॉर्मन्स म्हणजे कामगिरी आणि दुसरा आहे डिस्चार्ज म्हणजे समाप्ती. पहिला मार्ग आहे हॅपी एंडिंग म्हणजेच परफॉर्मन्स. यात काय होतं तर दोन्ही पार्टी आपापली वचनं व्यवस्थित पाळतात, काम पूर्ण होतं आणि करार आनंदाने संपतो. सगळं ठरल्याप्रमाणे घडतं. आणि दुसरा मार्ग आहे ब्रेकअप. हो, ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कराराचा भंग.
जेव्हा एक पार्टी आपलं वचन पाळत नाही तेव्हा हा करार मोडतो आणि मग सुरू होते कायदेशीर लढाई. मग आता करार मोडला तर पुढे काय? इथेच चॅप्टर 12 पिक्चरमध्ये येतं. ते आपल्याला कायदेशीर उपाय किंवा ज्याला रेमेडीज म्हणतात त्याबद्दल सांगतं. म्हणजे तुटलेल्या वचनावर कायदा कशी मलमपट्टी करतो ते इथे समजतं. तर यात साधारणपणे 4 मुख्य उपाय आहेत. पहिलं डॅमेजेस म्हणजे नुकसान भरपाई. दुसरं स्पेसिफिक परफॉर्मन्स म्हणजे एखाद्या दुर्मिळ पेंटिंगचा सौदा मोडला तर कोर्ट म्हणू शकतं की पैसे नको, तेच पेंटिंग द्या. तिसरं इंजंक्शन म्हणजे मनाई हुकूम. आणि चौथा आहे रिसेशन म्हणजे करारच रद्दबातल ठरवणं. या सगळ्या प्रवासावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते, करार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि दैनंदिन जीवनातल्या विश्वासाचा कायदेशीर आधारस्तंभ आहे. तो व्यवहारांना एक शिस्त लावतो आणि सगळ्यांना एक प्रकारची सुरक्षितता देतो. जाता जाता एक प्रश्न मनात येतोच. आज दिवसभरात आपण कळत नकळत असे किती करार केले असतील, बसचं तिकीट काढण्यापासून ते एखादं ॲप डाउनलोड करण्यापर्यंत. जरा विचार करून बघा, आपलं आयुष्य या कायदेशीर वचनांनी किती घट्ट विणलेलं आहे.